आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। मी सर्वात अगोदर आदरणीय बाबांचा खूप आभार मानेन की आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी इकडे सपोर्ट केलेला आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण आपल्या ह्या जे डोंगर भाग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा आपला कार्यक्रम आहे। वृक्ष लावत असताना ह्या भागामध्ये पाण्याचं स्तर वाढणार आहे। हिरवगार झाल्यानंतर थोडीशी उष्णता असते ती कमी होते, पावसाचं प्रमाण वाढतं, शेतीसाठी पाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे। ह्या कम्युनिटी सेंटरचं एक ध्येय हे आहे की आपल्या भागातल्या ह्या आपल्या गावातल्या ह्या काही बचत गट असतील, काही लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी एक असं स्पेस असेल ज्याच्यामध्ये आपण काही वेगवेगळे कार्यक्रम घेऊ शकतो। ज्याच्यामध्ये आता बचत गटांसाठी आमचा एक कार्यक्रम सुरू करण्याचा मानस आहे, ज्याच्यामध्ये बचत गटांना आयडेंटिफाय करून आम्ही त्यांना काही ट्रेनिंग्स देणार आहोत। त्यांना आपण काही उद्योग करण्याच्या रिलेटेड काही आम्ही सीड फंड त्यांना देणार आहोत। आयडिया अशी आहे की ह्याच्यामध्ये जसं आपलं डोंगर भागामध्ये डेव्हलपमेंट होतं आहे तसंच आपल्या गावामध्ये पण हळूहळू कसं आपण डेव्हलपमेंट करू शकतो हा स्कोप आहे। हे जे कम्युनिटी सेंटर आहे ह्या कम्युनिटी सेंटरचा ह्या उपयोग आपण ह्याच्यासाठी करू की ह्याच्यावरती जास्तीत जास्त आपली चर्चा आपण या भागामध्ये कशी करता येईल की आपण पुढच्या काळात काय काय गोष्टी इकडे करू शकतो। लहान मुलांसाठी आम्ही इकडे काही पुढच्या काळामध्ये छोट्या छोट्या स्पर्धा पण इकडे भरवणार आहोत। मुलांना जास्तीत जास्त त्यांना त्यांच्या ज्या शैक्षणिक अशैक्षणिक ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त वाव मिळेल ह्याच्यासाठी ही एक सेंटर असणार आहे। माझा बोलण्याचा या सगळ्या पाठचा एक आहे की आमची एक खूप प्रामाणिक प्रयत्न आहे। या भागामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी करतोय पण त्या आम्ही अतिशय काळजीपूर्वक करतोय की त्याचा सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना फायदा होणार आहे। ह्याच्याबरोबरच आपण मध्यंतरीच्या काळामध्ये इकडे हेल्थ कॅम्प घेतला होता। तर आम्ही इकडे आठवड्यातनं एक दिवस ह्याच सेंटरमध्ये आमच्या टीममधले एक डॉक्टर असणार आहेत। तर तुम्हाला काही डॉक्टर्स मेडिकल रिलेटेड काही हेल्थ रिलेटेड काही इश्यूज असतील तर ते डॉक्टर येऊन बसतील, आपल्याला काय औषधं असतील काय असतील ते लिहून देतील, आपली तपासणी असेल ती पण होणार आहे याच्यामध्ये। तर कम्युनिटी सेंटरचा जो गोल असतो तो हा असतो की आपल्या ह्या गावामध्ये जो सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायची गरज आहे त्या गोष्टींचा आमचा या सेंटरपासूनचा प्रयत्न राहणार आहे। आय सेंटर नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी कम्युनिटी सेंटरचं आपण उद्घाटन करत आहोत। की कम्युनिटी सेंटर म्हणजे सर्वांच्याच आपल्या उपयोगी येणारं अशा प्रकारचं एक मोठा आपल्याला सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की कुठलाही आपला कार्यक्रम छोटा मोठा असला तरी तो या ठिकाणी आपल्याला घेता येऊ शकतो। आणि तो हा संपूर्ण कम्युनिटी सेंटर हे गावासाठी हे निश्चितपणाने खुलं राहणार आहे। एक कम्युनिटी याचा अर्थ काय तर आपण सर्वजण गावामध्ये एकत्रित राहतो त्या अर्थाने आपली ही कम्युनिटी आहे। आणि ह्या सर्वांचं आपलं हे सेंटर या माध्यमातून या ठिकाणी अनेक प्रशिक्षणं आपल्याला दिली जाणार आहेत, अनेक प्रशिक्षण शिबिरं या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। डॉक्टरांनी थोडासा त्या ठिकाणी उल्लेख केला, बचत गटांना वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरं देता येतील, या माध्यमातून त्यांना त्यांचं उपजीविकेचं साधन निर्माण करता येईल, त्याकरता लागणारा निधी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी पुरवण्याच्या दृष्टीने आयकेएस फाउंडेशनचा विचार आहे। त्याचबरोबर इतर काही प्रशिक्षणं असतील ती केवळ मुलांसाठी असतील, मुलींसाठी असतील, पुढच्या तुमच्या भविष्याच्यासाठी शिक्षण कशा प्रकारे पुढे जाऊन घ्यावं त्याकरता असतील, चित्रकलेचं प्रशिक्षण असेल, जे काही प्रशिक्षण आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध करून देण्यात येतील, वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील। अशा दृष्टिकोनातून कम्युनिटी सेंटर अत्यंत महत्त्वाचं आपल्या या जावली गावाला झाले असं मी समजतो। आपण आयकेअर फाउंडेशन आणि नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कामं आपण हाती घेतलेली आहेत। सर्वात महत्त्वाचं काम हाती घेतलंय की एकंदरीत तापमान एवढं प्रचंड वेगाने वाढायला लागलंय आणि त्याचं प्रमुख कारण त्या ठिकाणी जंगल कमी होतंय, वृक्षतोड होतीये आणि एक ते प्रमुख कारण आहे। 40च्या पुढे फलटण परिसरात तापमान जात नव्हतं ते आपण 44चा आता अनुभव घ्यायला लागलो। याचा अर्थ तापमान वाढतंय
याचा अर्थ त्या ठिकाणी पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी इम्बॅलन्स होताना आपल्याला दिसतोय. मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी एकाच वेळेला पाऊस पडताना दिसतोय, काही ठिकाणी अजिबातच पडत नाही. हे जे सर्व घडतंय हे तापमानामुळे घडत असतं आणि हे दुरुस्त करण्यासाठी आपण जावलीमध्ये सुरुवात करतोय. पुढे जाऊन त्याचं संशोधन केंद्र सुद्धा या ठिकाणी आणण्याच्या दृष्टीने आय केअर फाउंडेशनचा आणि त्याचबरोबर ग्रामस्थांना सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन हा प्रकल्प आपल्याला यशस्वी करायचा आहे. आणि त्याकरता ग्रामस्थांना जे काही आवश्यक असेल, मग प्रशिक्षण असेल, इतर काही साहित्य असेल, हे पुरवण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी आपला प्रयत्न राहणार आहे. पण हा संपूर्ण परिसर या ठिकाणी उत्तमपैकी त्या ठिकाणी विकसित करून चांगल्यापैकी आपल्याच देवस्थानच्या जमिनीत एक चांगलं आपल्याला खेळाचं मैदान सुद्धा त्या ठिकाणी करता येईल. असे विविध उपक्रम आहेत. ते उपक्रम आपल्याला पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढीच विनंती करतो. आणि आय केअर फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर भोसलेंचं आपल्यावरती चांगल्या प्रकारचं लक्ष आहे आणि असंच त्यांनी आपल्याला सहकार्य करत राहावं आणि ते करत राहतील याची मला खात्री आहे. आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अनेक नवीन गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी समजत आहेत. जावलीला, फिल्टर एज्युकेशन सोसायटीला त्यांचं फार मोठं सहकार्य त्या ठिकाणी विविध, मग ते संगणकांच्या द्वारे असेल, विविध इतर गोष्टींच्या माध्यमातून असेल, ते आपल्याला मिळत आहे. आणि एकदा का आपण अशा प्रकारचे काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत किंवा ज्या काही कंपनीज आहेत त्यांच्या माध्यमातून जो निधी आपल्याला आय केअर फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो, तो आणखी मोठ्या प्रमाणात आपलं जेवढं सहकार्य असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि तशा प्रकारचं सहकार्य डॉक्टर भोसले करत आहेत. डॉक्टर भोसले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं, त्यांच्या सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. आणि कम्युनिटी सेंटर त्यांनी आपल्याला जावलीला दिलं याबद्दल सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या गावाप्रती प्रेम असणारे आपले आदरणीय नेते वसंत व लोकहित चरंत असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर या ठिकाणी आले. त्यांनी या कम्युनिटी सेंटरचं उद्घाटन केलं. याबद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. लहान मुलांचे कौशल्य ड्रॉइंगच्या माध्यमातून असो, निसर्गाच्या माध्यमातून असो आणि आधुनिक कौशल्य विकसित करण्याच्या माध्यमातून असो, या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी गावाच्या शिरपेचा आपल्या गावाच्या एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. याबद्दल मी आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे भोसले साहेबांचे आभार मानतो. मला याचा खूप छान उपयोग होऊ शकतो. मला याचं चित्र काढण्यासाठी व इतर काही कारणांसाठी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे आय केअर फाउंडेशनचे मनापासून खूप खूप धन्यवाद. या कम्युनिटी सेंटरचा आपल्या जावली ग्रामस्थांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे. जसं बचत गटाचे मीटिंग्स वगैरे आपण अरेंज करू शकतोय आणि शेतीसाठी वगैरे इतर उपक्रम आपण इथे राबवू शकतोय. आपल्या मुलांसाठी पण ह्या हॉलचा फायदा होणार आहे आणि या सगळ्यांचा आमच्या ग्रामस्थांकडून खूप मोठा आभार आपण मानतोय की आपल्याला हे फायद्याचंच हॉल त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. या कम्युनिटी सेंटरचा जावलीच्या ग्रामस्थांसाठी फार मोठा उपयोग होणार आहे. त्याबद्दल खरं तर हे जे आय केअर फाउंडेशन आहे यांचं जावली ग्रामस्थ म्हणून आम्ही शतशः आभारी आहोत. खूप मोठं